काय शिकायचंय? बीपीटी थेरम, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्या अगोदर आपण काय बघितलंय? रेशोज ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल. दोन जर वेगवेगळे ट्रायंगल असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो कसा असतो? त्याचा बेस त्याची हाईट, याचा बेस याची हाईट. जर दोन ट्रायंगलच्या बेस इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो बेस इक्वल असताना हाईटच्या बरोबर, हाईट इक्वल असताना बेसच्या बरोबर, हे आपण बघितले. आणि जर दोन्हीही इक्वल असेल, ट्रायंगल जर पॅरलल लाईन्स मध्ये असेल तर त्यांचा कसा असते? त्यांचा एरियाचा रेशो 1:1 असते. हे आपल्याला 4 प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. तर बघा आता काय करायचं आपल्याला? बीपीटी थेरम बघायचं. बीपीटी थेरम काय म्हणते? इफ अ लाईन इज अ पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल, इफ अ लाईन इज अ पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल, it intersect other two sides in the two distinct point, then the line divides those sides in the same proportion, in the same proportion. तर वन बाय वन वाक्यानुसार आपल्याला त्याला समजून घ्यायचे. एक लाईन पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगल काढूया. ट्रायंगलला नाव दिलं ए बी सी. एक लाईन आहे ती एका साइडला पॅरलल आहे. लाईन एल इज अ पॅरलल टू द साइड ऑफ द एका ट्रायंगल, म्हणजे बीसी ला ती पॅरलल आहे. इट इंटरसेक्ट अदर टू साइड इन द टू डिफरंट पॉइंट. दिसायला आपल्याला ते दोन पॉइंट, त्यांना नाव देऊ आपण P and Q. These are the two different point intersect AB and AC at point P and Q. ती लाईन पॅरलल आहे. अशी बीपीटी ची डायग्राम आहे. गिवन मध्ये आपल्याला काय लिहायचं? वन बाय वन करायचं. आणि पुढे टू प्रूव्ह काय करायचंय? देनच्या पुढचं वाक्य जे असते ते प्रूव्ह द्यायचं. देन द लाईन डिवाइड्स दोज साइड इन द सेम प्रपोर्शन. देन द लाईन डिवाइड्स दोज साइड इन द सेम प्रपोर्शन. तर ती लाईन त्या दोन साइडला सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. सेम प्रपोर्शन म्हणजे कसं? एपी इज टू पीबी हे प्रपोर्शन इज इक्वल टू द एक्यू इज टू क्यूसी. त्याच्याशी ते सेम प्रपोर्शन असते. म्हणजे इधर के दो रेशो, इधर के दो रेशो इक्वल आहेत आपल्याला सांगायचे. गिवन मध्ये तुम्ही काय लिहिणार आहे? सोपं एकदम एकदम तुम्हाला पाठ होईल असं सांगतो. गिवन मध्ये ट्रायंगलचं नाव काय? ए बी सी. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसायलंय? लाईन एल इज अ पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल बी सी. त्यानंतर आपल्याला टू प्रूव्ह दॅट करायचे. इधर के दो म्हणजे एपी ला पीबी बरोबर एक्यू ला क्यूसी हे असं आणायचंय आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्शन करावं लागतंय. काय कन्स्ट्रक्शन करावं लागतंय? तर बघा हे जे दोन दिसायलेत ना क्रॉस, आपल्याला ह्यांना जोडावं लागतं. हा, जॉईन पीसी अँड जॉईन बीक्यू यांना जोडल्याशिवाय आपल्याला टू दॅट करता येत नाही. बघा थेरम मध्ये काहीतरी कन्स्ट्रक्शन करणं गरजेचं असते. त्याच्याशिवाय आपल्याला गिवन पासून सुरुवात करून टू दॅट पर्यंत येता येत नाही. आपल्याला शेवट एपी इज टू पीबी आणि एक्यू इज टू क्यूसी असं आणायचं आहे. एवढं आपल्याला गिवन टू प्रूफ कन्स्ट्रक्शन आहे. आता प्रूफ मी तुम्हाला सांगतो एकदम सोप्या भाषेत. 3 स्टेटमेंट मध्ये प्रूफ लक्षात ठेवायचे. आणि 3 स्टेटमेंट मध्ये प्रूफ लक्षात ठेवलं की डायरेक्ट लगे हेन्स प्रूफ लिहून टाकायचं. बघा 3 स्टेटमेंट कोणते? इन फिगर. सगळं काही कुठं असते? फिगर मध्ये. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला माहिती का? दोन ट्रायंगल घ्यायचे. आता जेवढं मी नाव घेतोय तेवढे ट्रायंगल घ्यायचे. ट्रायंगल ए पी क्यू वरचा ए पी क्यू आणि त्याला एरिया ऑफ द ट्रायंगल खालचा बी पी क्यू. एपीक्यू आणि बीपीक्यू मध्ये हे जर दोन आपण ट्रायंगल कन्सिडर केले तर नीट बघा ट्रायंगल कडे. असा एक आहे आणि असा एक आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दोघांची पण हाईट सेम आहे. बघा ही हाईट जर आपण इमॅजिन केली त्याची तर एपीक्यू ची हाईट हीच आहे आणि बीपीक्यू ची पण हाईट हीच आहे. म्हणजे हे ट्रायंगल कसले? ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट. ट्रायंगल्स विथ जर कॉमन हाईट असेल तर कॉमन हाईट असताना, हाईट इक्वल असताना बेसच्या बरोबर आपण शिकलोय. मग एपीक्यू चा बेस काय ते? एपी आणि बीपीक्यू चा बेस काय ते? पीबी. याला कारण द्यायचं ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट. झालं एक नंबरचं स्टेटमेंट झाला. आता नंबर दुसऱ्यांदा काय घ्यायचं बघा. नंतर एरिया ऑफ द ट्रायंगल एपीक्यूज घ्यायचा. एरिया ऑफ द ट्रायंगल एपीक्यूज घ्यायचा. पण आता ना त्याला एपीक्यू ला जोडीदार इकडचा घ्यायचा. बघा आता इकडचं नाव काय घ्यायचं? सीक्यूपी. एरिया ऑफ द ट्रायंगल सीक्यूपी. आता आपण वरचा इकडचा घेतला. आता इकडनं हाईट काढायची. एपीक्यू ची हाईट आपण इकडनं पण काढू शकतो. मी तुम्हाला सांगितलंय ट्रायंगलला 3 बेस आणि 3 हाईट काढू शकतो आपण. मग जी परपेंडिक्युलर असते ती हाईट, ज्याच्यावर परपेंडिक्युलर असतो तो बेस. आता मग इकडचा बेस एपीक्यू चा घ्यायचा तर ही परपेंडिक्युलर म्हणजे एक्यू बेस होते. आणि सीक्यूपी चा पण बेस बघितला, हाईट बघितली तर हीच आहे. म्हणजे त्याचा बेस काय होते? सीक्यू. म्हणजे दोघांची पण हाईट इक्वल आहे. आणि आपण शिकलोय हाईट कॉमन असताना, हाईट इक्वल असताना बेसच्या बरोबर. मग ह्याचा बेस घ्यायचा एक्यू आणि ह्याचा बेस घ्यायचा क्यूसी. मग या ठिकाणी ह्याला पण तेच कारण ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट. इक्वेशन नंबर 2. आता दोन इक्वेशन कडे नीट पहा. एपीक्यू सेम दिसते पण आपल्याला हे बीपीक्यू आणि सीक्यूपी सेम दिसते का रे? नाही. जर ह्या ट्रायंगल कडे बघितलं आपण बीपीक्यू सीक्यूपी तर हे दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईन्स मधले. आणि आपण शिकलोय पॅरलल लाईन्स मधल्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट कॉमन असतो. म्हणजे त्यांचा एरियाचा रेशो 1:1 असतो. म्हणजे त्यांचा एरिया पण इक्वल असते. म्हणजे आता इतर तिसऱ्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय करायचंय? एरिया ऑफ द ट्रायंगल बीपीक्यू
इज इक्वल टू एरिया ऑफ द ट्रायंगल CQP. आपल्याला त्यांचा एरिया इक्वल घेता येते का? तर हे कसले लाईन्स, कसले ट्रायंगल आहेत? ट्रायंगल्स विथ कॉमन बेस अँड हाईट. बेस आणि हाईट त्यांची कॉमन आहे म्हणून त्यांना आपल्याला इक्वल घेता येते. इक्वेशन नंबर 3. आता 1, 2, 3 जर आपण बघितलं इक्वेशन, तर एपीक्यू ओपीक्यू सेम आहे, बीपीक्यू सीक्यूपी इक्वेशन नंबर 3 मध्ये सेम झाले, म्हणजे त्याची सगळी एलएचएस इक्वल होते. एलएचएस इक्वल असेल तर त्याची आरएचएस सुद्धा इक्वल होते. फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 तिन्ही वरून आपल्याला असं लिहिता येते एपी इज टू पीबी आणि AQ इज टू QC असं इक्वल लिहिता येते. आरएचच्या आपल्याला तर हेच पाहिजे होतं आणि तेच आलं पूर्ण वाक्यात लिहायचं. हेन्स प्रूव्ह